विधानसभेत कौशल्य विकास प्रशिक्षणार्थींच्या लक्षवेधीवेळी विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, शंभूराज देसाई आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। युवा प्रशिक्षण योजनेमधील प्रशिक्षणार्थींसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि 1 जानेवारीपासून नव्या योजनेमध्ये सामावून घेतलं जाणार अशी घोषणा विधानसभेमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली। या घोषणेनंतर वडेट्टीवार प्रचंड आक्रमक झाले। या आपण सगळेजण सभागृहातल्या लोकांच्या भावना काल तरुणांनी प्रचंड मोठं ते आंदोलन केलं। मी तुम्हाला सांगतो त्या पोरांना त्या पोरांना प्रचंड मारहाण झाली पोलिसांकडून। काय मागणी होती? आम्ही 11 महिने काम केलं आणि आम्हाला 11 महिन्यानंतर त्या पोरांना की आम्हाला रेग्युलर करा, नाही तर पुढचे तरी 11 महिने द्या। आम्ही काम केलंय, निवडणुकीत काम केलंय, हे सरकारने आणलेली योजना आहे। पुन्हा हे सरकार आलंय ना, दुसरं जर सरकार आलं असतं तर ठीक आहे, त्यांचा आग्रही नसता। त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला, आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की हे मुलांना, मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो, मी त्यामध्ये कुठेच चूक नाही। ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार, आम्ही यांना पुढे रोजगार देणार, असं ते म्हटलेत। बघा, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय। तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत। ती योजना लागू केली, या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू, यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे, यांना 11 महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ, हेच बोललेले आहेत। भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका।